नमस्कार, मी पल्लवी अस्सल सातारी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आजची आपली रेसिपी आहे गुलकंद पाणबर्फी। तर यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात। 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर, त्यासाठी त्याच वाटीनं अर्धी वाटी साखर। जर तुम्हाला गोड नको असेल तर यातली तुम्ही थोडी कमी केली तरी चालेल, अर्धी वाटीपेक्षा कमी घेतली तरी चालेल। बडीशेप पावडर, गुलकंद, मिल्क पावडर, एक 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आहे, कंडेन्स मिल्क घेतलंय, ड्राय फ्रूट, थोडंसं दूध आणि परतण्यासाठी साजूक तूप। आणि इथे नागवेलीची पाने आहेत किंवा याला खाऊची पानं असंही म्हणतात किंवा विड्याची पानं असंही म्हणतात। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। पहिल्यांदा आपण आता ही खाऊची पानं आपल्याला इथे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। आता ही ऑलरेडी मी धुवून पुसून ठेवलेली आहे, ती आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची। कात्रीने करा किंवा हाताने तुकडे केले तरी काही हरकत नाही। आणि ही पानं, ही विड्याची पानं गावठी आहेत, याला खूप डार्क वास असतो। याचे देठ मी कट केलेले नाही, देठ सुद्धा घेतलेले, देठाला पण एक छान वास असतो, त्याच्यामुळे मी देठ कट केलेले नाही आहेत। देठासकट ही पानं घेतलेली आहेत। अशा पद्धतीने ही बारीक पानं करून घ्यायची आहेत। या पानांमध्ये आपल्याला आता कंडेन्स मिल्क टाकायचं, एक 2 ते 3 चमचे कंडेन्स मिल्क इथे आपण वापरायचे। आणि कंडेन्स मिल्क तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तर तुम्ही दूध वापरले तरी चालेल किंवा दुधावरची साय टाकली तरी चालेल। यामध्येच आपल्याला एक 2 चमचे बडीशेप पावडर आपण इथे टाकणार आहोत। आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। ही पानं आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही पेस्ट झालेली आहे। खूप फाईन पेस्ट नाही केली तरी चालेल, हे अशी आबडधोबड ठेवायची आपल्याला। आणि जर तुमची क्वांटिटी कमी असेल पानांची, कमी प्रमाणात तुम्हाला करायचं असेल, जर बारीक होत नसेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही, थोडंसं थेंबर पाणी टाकून तुम्ही ही पेस्ट करून घेऊ शकता। आता आपण इथे कढई गरम करायला ठेवूया। कढई खूप गरम करायची नाही, हलकीशी गरम करायची, कारण का आपल्याला त्यात डेसिकेटेड कोकोनट पावडर परतून घ्यायची। त्यासाठी आता इथे मी 1 चमचा साजूक तूप टाकणार आहे। त्याच्यामध्ये हे 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर आपण घेतली। जर डेसिकेटेड कोकोनट पावडर तुमच्याकडे नसेल तर हे घरगुती आपलं रेग्युलर खोबरं आहे, ह्या खोबऱ्याच्या पाठीमागचं हे चॉकलेटी भाग काढून टाकायचं आहे। आपण बटाट्याचं साल काढतो ना, त्या पद्धतीने हे काढून टाकायचे आणि हे खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचे। आणि हेही तुम्हाला नसेल तर तुम्ही ओलं खोबऱ्याचा वापर इथे केला तरी चालेल। असं हे छान हे मंद आचेवरच परतून घ्यायचं, गॅस मोठा ठेवायचा नाहीये, याचा कलर बदलून द्यायचा नाही आपल्याला। आता याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे मिल्क पावडर आपण घालणार आहोत, ती पण हलकीशी परतून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी आपण साखर घेतली होती, कारण का आपण गुलकंदाचा पण वापर करणार आहोत, त्याच्यामुळे साखर कमी घेतलेली आहे। तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी वापरली तरी काही हरकत नाही। आता याच्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे दूध टाकायचे।
एवढी वाटीच मी दूध घेतलं होतं, त्यातलंही अर्ध दूध ठेवलेलं आहे मी. 1 2 ते 3 चमचेच वापर केलाय. लागलं तर पुन्हा आपण ते थोडंसं दूध टाकू शकतो, पण एकदम दूध टाकायचं नाही. आता या मिश्रणामध्येच आपल्याला हे मगाशी बारीक केलेली पेस्ट आपल्याला टाकायची आहे. ही पेस्ट आपण टाकून घ्यायची. असा गोळा होईपर्यंत हे मिश्रण आपल्याला करून घ्यायचंय. याच्यामध्ये कोणत्याही कलरचा फूड कलर आपण वापरलेला नाही आहे बघा. हा पानांचाच नॅचरल कलर त्याला आलेला आहे. असा गोळा झाला की गॅस बंद करायचा आपल्याला. आता हे कढईमधलं मिश्रण आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं. ते आता थंड झालंय. ते आता आपण अशा एका प्लॅस्टिकच्या पेपरवर काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडं बटर पेपर नसेल तर तुम्ही असा प्लॅस्टिकचा पेपर यूज केला तरी चालेल. आता या पेपरला आधी थोडंसं आपण तूप लावून घेऊया, जेणेकरून खाली चिकटणार नाही. अगदी थोडंसं आपण यामध्ये तूप टाकलं होतं, पण चिटकू नये म्हणून थोडंसं आपण या कागदाला तूप लावून घेणार आहे. आणि हे मिश्रण या पेपरवर टाकायचं आहे. आणि लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला हे प्लेन लाटून घ्यायचं आहे. खूप पातळ पण नाही करायचं. अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपण स्टफिंगसाठी ड्रायफ्रूट आणि गुलकंद वापरणार आहोत. अशा पद्धतीने हा गुलकंद तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात हा गुलकंद तुम्ही टाकू शकता. थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एकदा इकडून आणि या बाजूने एकदा आपल्याला रोल करून घ्यायचं. जशी आपण मासवडी करतो त्या पद्धतीने केलं तरी काही हरकत नाही. याच्यात आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या. का पोळपाटावर काढून घेतलंय, कारण का पोळपाटावर आपल्याला व्यवस्थित वड्या कापता येतील ह्यासाठी पोळपाट घेतलंय. आता एक वडी मी तुम्हाला कापून दाखवते. हे मिश्रण आपण खूप घट्ट केलेलं नाहीये. मग अशी सांगितल्याप्रमाणे
गोळा झाला की मिश्रण काढून घ्यायचं आहे. हे का काढून घ्यायचं आहे? जर तुम्ही हे मिश्रण खूप पुढे घेऊन गेला तर तुमची वडी कडक होणार आहे. तुम्हाला हे तोंडात टाकल्यानंतर पान खाल्ल्याचं फिलिंग जाणवलं पाहिजे, त्यासाठी गोळा झाला की मिश्रण काढून घ्यायचं, म्हणजे ही वडी मऊसूत तुमची राहणार आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या वड्या कट करून घेऊयात. आता ही बर्फी आपण कट करून घेतली होती. ही कट केलेली बर्फी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते. अशा पद्धतीने आपली ही गुलकंद पान बर्फी तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि जर आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील भागात.